ती तपासाची सगळी माहिती त्यांना दिल्यामुळे तेही माझ्या संपर्कात होते. त्यामुळे रस्त्यावरच उतरायची आवश्यकता असेल तर ते उतरण्यासाठी मी कधी मागे हटलेलो नाही. अतिशय लॉजिकल परंतु तुम्ही ज्यावेळेस बोलताय, पण तपासातली प्रत्येक बाब तुम्हाला माहिती होती म्हणून मी मुद्दाम हे विचारतोय. खरं तर पोलिसांना मी हे विचारलंय सुद्धा. पण तुम्ही सांगा, या सगळ्यामध्ये लव जिहादचा अँगल आहे का? हे काहीतरी ठरवून कटकारस्थान रचून केलेलं हे सगळं प्रकरण आहे का? त्याची पूर्ण शहानिशा ही आता पोलिसांच्याकडून केली जाते. त्याला हां, वेगवेगळे अँगल आहेत आणि त्या पोलिसांची शहानिशा करून नक्की याच्यामध्ये हा अँगल आहे का याचा तपास निश्चितपणे केला जाईल. अशा प्रकारे त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो. ठीक आहे. या सगळ्या चर्चेमध्ये चेतन दीक्षित आपल्यासोबत आहेत, ॲडव्होकेट चेतन दीक्षित. मला हे समजून घ्यायचं आहे, सातत्यानं असं होतं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून, संघटनांकडून हिंदू आणि मुस्लिम कुठल्याही मुलीचं, म्हणजे हिंदू मुलगी असेल आणि मुस्लिम मुलगा असेल तर लव जिहादचा अँगल आहे असं सांगून आक्रोश व्यक्त केला जातो रस्त्यावरती. या प्रकरणात सुद्धा तसं घडलेलं आहे. मुळात व्याख्या काय आहे, लव जिहादची व्याख्या काय आहे, आणि या प्रकरणामध्ये लव जिहाद झाला असं म्हणायला काय नेमकं कारण आहे? धन्यवाद विलासजी. आशा करतो माझा आवाज व्यवस्थित हो, येत येतो असेल. येतो, बोला बोला. हो. सगळ्यात एक चुकीची दुरुस्ती, मी ॲडव्होकेट चेतन दीक्षित नाही तर मी प्राध्यापक चेतन दीक्षित आहे. ओके ओके, आणि जवळपास ठीक आहे. गेली 12 वर्ष प्राध्यापकीचं काम करतोय, ते पण विधी महाविद्यालयामध्ये. बरं, अ, मी दुरुस्त करायला अ, सांगतो. नाही, काही काही अडचण नाही. हे छोट्या गोष्टी होत असतात. हम्म. अ, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलंही सेन्सेशनल स्टेटमेंट न करता आपण जेव्हा लव्ह जिहादवर बोलतो, तुमचं सुरुवातीचं मी तुमची सुरुवातीची प्रस्तावना ऐकली, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात की कुठल्याही आंतरधर्मीय विवाहाला तुम्ही ह्याचं लव्ह जिहादचं नाव देऊ शकतो का? तर विलासजी, हा मुद्दा एक महत्वाचा आहे की जेव्हा एखादी हिंदू मुलगी इतर कुठल्याही धर्माच्या मुलाशी लग्न करते तेव्हा कुठल्याही प्रकारचा विरोध फारसा दिसत नाही. मग तो ख्रिश्चन असेल, ज्यूमध्ये तर माझ्या बघण्यात एक पण नाहीये, पारशांमध्ये, पारशी समाजामध्ये तर ते त्याला परवानगीच नाहीये. आता जेव्हा आपण मुस्लिम समाजामध्ये बघतो तेव्हा मुस्लिम धर्मामध्ये सुन्नीमध्ये त्याला फासीद विवाह म्हणतात, ज्याला इरेग्युलर मॅरेज म्हणू आपण. बर. माझ्या माहितीनुसार शिया पंथामध्ये तशा पद्धतीचा कुठल्याही विवाहाला मान्यताच नाहीये. बोहरी समाजामध्ये तर त्याला अजिबात मान्यता नाहीये. मग मुद्दा असा होतो की जेव्हा एखादा मुस्लिम युवक एखाद्या हिंदू मुलीसोबत लग्न करू इच्छितो आणि त्या लग्नाला जर वैध स्वरूप आणायचं असेल तर त्या मुलीला धर्म परिवर्तन करावंच लागतं. अडचण इथं होती असं वाटतं मला. बरं. त्याच्याच दृष्ट्यात अगदी अगदी हीच परिस्थिती आपण दुसऱ्या बाजूने बघू. हिंदू मुलगा आणि मुस्लिम मुलगी जर असेल तर बहुतांश अशी लग्न ही स्पेशल मॅरेज ऍक्ट अंडर रजिस्टर केली जातात. त्याच्यामध्ये मुलगी मुस्लिम राहते, मुलगा हिंदू राहतो. आता ज्यांचा मुळात मुद्दा कसा होतो माहितीये का विलासजी, हा विषय आपण भावनिक पातळीवर न नेता तांत्रिक पातळीवर नेला पाहिजे मला असं तोच मला आणायचा वाटतं. आहे. कारण की अडचण काय होतं, जर आता आता हिंदुत्ववादी म्हटलं की काहीतरी मुस्लिमांच्या विरोधातच भूमिका घ्यायला पाहिजे असं अजिबात नाही. अडचण आमची अशी होते की लव्ह जिहाद ह्याला कुठल्याही कायदेशीर महत्व नाहीये तसं पाहायला गेलं तर. लव्ह जिहाद म्हणजे असं भसवून केलेला विवाह, आणि त्या फसवून केलेल्या विवाहामध्ये जर मुस्लिम मुलाचा इन्व्हॉल्वमेंट असेल, जर त्याचा सहभाग असेल तर त्याला लव्ह जिहादने नाव दिलं जातं. दुर्दैवानं विलासजी, एक असं लव्ह जिहादचं प्रकरण मी माझ्या आयुष्यामध्ये खूप जवळून बघितलंय, पाहिलंय, ऐकलंय. मुलीची अवस्था भयंकर असते. त्या मुलीला चार चौघात तोंड दाखवता येत नाही. मुलगा मस्तपैकी दुसरं तिसरं लग्न करून मोकळा होतो. कारण अडचण अशी होते की मुस्लिम समाजामध्ये जास्त लग्न करायला परवानगी आहे त्यांच्या कायद्यानं. हिंदू धर्मामध्ये अजूनही एखादी स्त्री जर अशा भानगडीत अडकली तर तिचं पुढचं आयुष्य फार अडचणीत जातं. आणि अशा पद्धतीच्या कित्येक उदाहरण आपण आजूबाजूला बघतो. असे व्हिडिओ सुद्धा आपण बघितले असतील विलासजी, लग्नाच्या आधीची मुलगी, लग्नाच्या नंतरची मुलगी. मग जे लोक पण ते म्हणतात की सगळ्या केवळ हिंदू मुस्लिम नाही, समजा प्रेम प्रकरणांमध्ये विशेषतः मुलं त्या वयात असतात ज्या वयात त्यांना कळत नाही, समज नसते असं आपण समूया. पण वेगवेगळ्या जातींमध्ये होतात. जातीचाही तिथं येतं की जातीच्या बाहेर नाही करायचं, धर्माच्या बाहेर नाही करायचं. पण अशा प्रकारे ह्यामध्ये जो मूलभूत आहे, आपलं संविधान काय सांगतंय, मी सज्ञान असेल तर माझ्या आयुष्याचा निर्णय घ्यायला माझा तो अधिकार आहे.
मला संविधानाने दिलेला अधिकार आहे. पण मग अशा प्रकारे हा दबाव टाकून समाजामध्ये हे सगळं करून आपण त्या अधिकारावर गदा आणत नाहीयेत का? सगळ्यात महत्वाचं म्हणजे लग्नाच्या संदर्भातला अधिकार हा संविधानानं दिलेला नाही. तो हा संबंधित धर्माच्या कायद्याने दिलेला आहे. हम्म. मग तो हिंदूंसाठी हिंदू पर्सनल लॉ असेल, हिंदू मॅरेज ऍक्ट असेल, मुस्लिमांसाठी त्यांचे पर्सनल लॉज असतील, ज्यू ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे लग्न करणं संविधानाच्या संदर्भात नाही, स्पष्ट सांगायचं झालं तर. हम्म. कारण की जेव्हा आपण संविधानाचा पण अधिकार तो म्हणतो, अधिकार तो आहे की नाहीये? हा माझा अर्थातच आहे. माझा अर्थातच तुमचा आहे. वैयक्तिक अधिकार आहे की नाहीये? अर्थातच आहे, हा. अर्थातच आहे. पण बऱ्याचदा होतं कसं ना, ते अशा बाबतीत मंगेश पाडगावकरांची ती कविता म्हणतात, की माझं त्यानं प्रेम केलं, तिनं प्रेम केलं, पण सांगा मला तुमचं काय केलं? हम्म. लग्नाचा जो काही प्रकार असतो, हा बऱ्याचदा तात्कालीन परिस्थितीतला डोळ्यासमोर ठेवून केला जातो. पण जेव्हा ह्याचं एक फार मोठं विचित्र विदारक स्वरूप डोळ्यासमोर येतं आणि जेव्हा एक अशा पद्धतीचं रेड कार्ड सुद्धा कदाचित तुम्ही सोशल मीडियामध्ये बघितले असतील, की तुम्ही या विशिष्ट जातीतल्या मुलींना जर फितवलं, हम्म. तर एक ठराविक अमाऊंट दिली जाईल. हम्म. अशा पद्धतीचे रेड कार्ड जेव्हा जाहीर होतात, तेव्हा अशा रेड कार्ड कडे तुम्ही कसं बघणार विलासजी? ठीक आहे. अतिशय गंभीर मुद्द्याला तुम्ही हात घातला, मी विचारतो त्याच्याबद्दल. रोहिनाथ शेख आपल्या सोबत आहेत. रोहिनाथजी, मला हे सांगा की जेव्हा अशा प्रकारचं लग्न होतं तेव्हा पहिल्यांदा धर्मांतर करावं लागतं का? आणि अशा प्रकारचं लग्न झाल्यानंतर काही आम्ही असं बघितलेलं नाही फतवे निघतायत की संबंधित मुलानं हिंदू धर्मातली मुलगी आणली, धर्माच्या विरोधात काहीतरी केलं आणि फतवे काढले, असं होत नाही. काय नेमकं याच्या मागचं कारण? नमस्ते सर. नमस्कार. मला अगोदर हे सांगायचं आहे, जिहादचा अर्थ काय आहे इथे बसलेल्या लोकांना माहित आहे का? हम्म. जिहाद म्हणजे काय? हे लव्ह जिहाद म्हणून जे वारंवार सुरू आहे, जिहादचा अर्थ आहे संघर्ष. हम्म. तर हे लव्ह जिहाद म्हणजे प्रेमाचा संघर्ष असं काही यांना म्हणायचं आहे का? हे जिहाद फक्त उर्दू शब्द आहे म्हणून उठून सुटून कुठे पण काही पण बोलतात. हम्म. आता तुम्ही एक प्रश्न मला विचारला का धर्मांतर करावं लागतात का? हम्म. तर तसला कुठेही प्रकार नाहीये सर. बर. आतापर्यंत तर मी नाही बघितलं. फक्त सोशल मीडियावर जे आहे चाललेलं आहे त्याबद्दल जर हे सर बोलत असतील तर मला माहित नाहीये सर. मी कधी बघितलंच नाहीये की कुठून कधी धर्म परिवर्तन केलं गेलं असेल किंवा हिंदू मुलगी कायद्यामध्ये अशा मुलींना स्वीकारलं जातं, इतर धर्मातून आलेल्या मुलींना स्वीकारलं जातं मुस्लिम धर्मियांमध्ये? स्वीकारलं जातात सर. बरं. तुम्हाला एक सांगू आणि का? ज्या मुस्लिम मुली आहेत त्यांनी हिंदू मुलांसोबत लग्न केलं, त्यांना स्वीकारलं जातं? स्वीकारलं जातात सर. बर. मी तुम्हाला एक सांगू का, आतापर्यंत हे लोक लव्ह जिहाद ज्याला म्हणतात तसले प्रकारचे मुस्लिम मुलगी आणि हिंदू मुलगा असले माझ्याकडे कमीत कमी 16 ते 17 या महिन्याचे प्रकरण आलेले आहे. बर. पण मी त्याच्या असं जसं गोपीचंद पडळकर असतील किंवा संग्राम जगताप असतील, त्यांनी जसे हे मुद्दे त्याचे आई वडिलांचा जसा तमाशा केला, पूर्ण समाजामध्ये गोंधळ घातला, तसं मी नाही केलं सर. जेव्हा मी एकच बद्दल मी तुम्हाला सांगते. एक मुलीचा प्रकरण आला होता पिंपरी पोलीस स्टेशन मध्ये. मी तिथे गेले. मुलगी जी होती त्याचं वय होता 21 वर्ष. मी तिला विचारलं की का बरं तुला जबरदस्ती घेऊन गेल्या आहेत का? तुझ्यासोबत काही हिंदू धर्मातले लोकांनी काही चुकीचं वागणूक केलेलं आहेत का? ती मुली म्हटली की हे माझा कायदेशीर अधिकार आहे. मी माझ्या स्वतःच्या मर्जीने त्याच्यासोबत लग्न करायला तयार आहे. आम्ही तिथूनच पिंपरी पोलीस स्टेशनलाच त्याला सोडून आम्ही परत आलो. त्याचे आई वडील पण परत आले. वर्षाताई देशपांडे आपल्या सोबत आहेत. वर्षाताई, जातीच्या